आपले वडील जे असतात त्यांचं मानणं, त्यांचं मान्य करणं, त्यांच्या उपयोगाला येणं हे मुलाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि ते जर आपण करीत असू आणि त्यात मोठेपण मानणं याच्या इतकं दुसरं कमी पण नाही. कारण असं आहे की त्यांनी आपल्याला अस्तित्व दिलेलं असतं. आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे आणि ते जर आपल्याला मान्य करता येत नसेल तर ती कृतघ्नता होते. म्हणून कृतघ्नता नावाचा दोष येऊ नये याकरता केलेलं हे काम आहे. म्हणून आपण काही मोठं करत नाही यात. महाराज, ही जी जाणीव आहे ही तुम्हाला वयाच्या कुठल्या वर्षी आली, की लहानपणापासूनच तुम्ही या सेवेत आहात? माझं भाग्य हे आहे की जर काकांना दृष्टी असती तर मला ही जाणीव आली नसती. त्यांच्याकरता मला उभं असणं आवश्यक आहे, कारण त्यांचे डोळे मी झालं पाहिजे ही माऊलीनेच मला केलेली प्रेरणा आहे. आणि जर म्हणजे त्यांचा अधिकार खूप मोठा, पण त्यांच्या जवळ असण्याकरताची त्यांची आवश्यकता नसती तर मला इच्छा असूनही तितकं जवळ राहता आलं नसतं. म्हणून मला देवांनी अशा प्रकारचे वडील दिले, ही देवानं माझ्यावर केलेली कृपा आहे असं मी मानतो. रामकृष्ण. हे आजकालचे आपण जे बघतोय, आजकालचा समाज आहे किंवा आता आपण ज्या परिस्थितीतनं जात आहोत, अनेक गोष्टींचा प्रभाव आहे. त्यामध्ये विभक्त कुटुंब किंवा स्वतंत्र किंवा आपला स्वतःचा आनंद याला आपण प्रायोरिटी देण्याच्या काळामध्ये हे उदाहरण एक प्रकारे माझ्या मते ते समुद्रामध्ये जसे दीपज्योत असते त्या प्रकारे असेल, म्हणजे आहेच आमच्याकरता. कारण की दोन गोष्टी असतात. एक तर जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात, की आपल्या जवळच्या व्यक्तीचं महात्म्य आपल्याला कळत नाही. त्या व्यतिरिक्त सेवा करण्याची वृत्ती येत नाही. ते तुमच्या इथे म्हणजे हे आमच्याकरता किंवा आपल्या सगळ्यांकरता तुम्ही एक आदर्श आहात.